अजित दादा पवार आमच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट सत्तेमध्ये आहे आणि दुसरा गट विरोधात बसलाय. पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात अजित दादांनी अशी भूमिका का घेतली असा प्रश्न आम्ही त्यांना केला आहे आणि त्याच्या उत्तराची वाट बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडलेली नाही आणि जेव्हा आमचे नेते असं विधान सुप्रियाताई यांनी केलं त्यावर प्रतिप्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा पवारांनी देखील मान्य केलं की आमचे नेते अजितदादा पवार हे निश्चित आहेतच. पण काही वेळानंतर मात्र पवारांनी वेगळीच भूमिका घेतली. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अंतर्गत राजकारण पाहता आणि त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती देखील ढवळून निघालीच आहे. पण शरद पवार आपले पुतणे अजित पवार यांच्या विषयी मवाळ भूमिका का घेत आहे, त्यामागे नेमकं काय राजकारण दडलंय आणि बारामतीमध्ये शरद पवार अजितदादांच्या बंडानंतर सभाच घेत नाहीये, परंतु अजितदादा पवार गटाचे जे महत्वाचे नेते आहेत, ज्यांना शरद पवार यांनी घडवलं, त्यांच्या करिअरला बूस्ट देण्याचं काम केलं, त्या नेत्यांच्या विरोधात विशेष म्हणजे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन पवार साहेब सभा घेत आहे व वातावरण दणाणून सोडत आहेत. मात्र बारामतीमध्ये पवार साहेबांची सभा का होत नाहीये हा देखील एक प्रश्न आहेच की. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की नेमकं काका पुतण्यामध्ये चाललंय तरी काय. नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या. पवार साहेब अजितदादा यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतात. यातला पहिला मुद्दा हाच आहे की बारामती लोकसभा, कारण की 2014-19 मध्ये सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून जरी निवडून गेल्या असल्या पण त्यांच्या मताच्या टक्केवारीमध्ये घट आलेली आहे आणि अजितदादा पवार यांनी या अगोदर सुप्रियाताई या खासदार व्हाव्यात म्हणून प्रचंड मोठं सहकार्य केलंच आहे. कधी अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर बारामती लोकसभेमध्ये आपली कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा पराभव देखील होऊ शकतो याचा अंदाज कदाचित पवार साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांना आला असावा आणि म्हणूनच सुप्रियाताई सुळे व त्याचबरोबर शरद पवार हे दादांच्या विरोधात मवाळ भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत बारामती लोकसभेचं स्थानिक राजकारण बघितलं तर इंदापूरचे दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील हे अजितदादा पवार यांचीच साथ देऊ शकतात. त्याचबरोबर भोरचे थोपटे जे की काँग्रेस पक्षात आहेत ते किती मेहनत सुप्रियाताईंसाठी घेतील हा देखील एक प्रश्नच आहे. महत्वाचे स्थानिक नेते कोंडे हे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत आणि म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॅन्डिडेटसाठी ते किती ग्राउंड लेव्हलवर सक्रिय राहतील हा देखील एक प्रश्नच आहे. त्याचबरोबर पुरंदरचे शिवतारे हे अजितदादा पवार यांच्याच सपोर्टमध्ये आहेत तर जगताप हे मात्र शरद पवारांसोबत आपल्याला दिसून येतात. चौथं म्हणजे दोंड भागाचा आपण कधी विचार केला तर कुल ज्या की या अगोदर देखील सुप्रियाताई यांच्या विरोधात उभ्या होत्या त्या तिथे 2 लाख इतकं मतदान घेऊ शकतात. बारामतीमधील खडकवासलाचा विचार केला तर रुपालीताई चाकणकर ह्या अजितदादा पवार यांच्या सोबत आहेत तर दोंडके यांची ताकद मात्र शरद पवारांसोबतच आपल्याला दिसून येते. तर अशा रीत्या बारामती लोकसभेमधील अनेक स्थानिक नेते आपल्याला अजितदादा पवार यांच्या सोबतच दिसून आल्या कारणाने सुप्रियाताईंच्या विरोधात ते नेते काम करू शकतात. पण महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात भूमिका घेतील का. आता महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय आणि बारामतीसाठी वेगळा न्याय हे अजितदादा पवार
यांचं सूत्र इतर नेते मान्य करतील का? त्याचबरोबर भाजपा देखील अजितदादा पवार यांची ही भूमिका मान्य करेल का, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. अजितदादांच्या बंडा अगोदरच बारामती लोकसभा काहीही झालं तरी टॅकल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आर पाररित्या केलेलाच आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा आदेश कधी अजितदादा पवार यांना आला तर मग सुप्रियाताई यांच्या विरोधात थेट भूमिका अजितदादांना देखील घ्यावीच लागू शकते. कारण की अनेक गोष्टी आता भाजपासोबत गेल्यामुळे अजितदादांना कराव्या लागू शकतात. पण दादा सुप्रियाताईंच्या विरोधात जाणार नाहीत अशीच भावना अजितदादा पवार व त्याचबरोबर शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांची आहेच. शरद पवार अजितदादांबद्दल मवाळ भूमिका घेतात याचं दुसरं कारण म्हणजे दादांच्या बंडाची नैतिकता पवार साहेबांना घालवायची असेल. आता ज्यावेळी दादांनी बंड केला आणि बंडानंतर पहिलीच सभा घेतली, त्या सभेमध्ये एक विधान त्यांनी असं केलं, आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक होती का? म्हणजे शरद पवारांच्या थेट काळजातच हात घालण्याचं काम अजितदादांनी केलं होतं. पण पवार साहेबांनी तशी ताठर भूमिका न घेता मवाळ भूमिकाच वेळोवेळी अजितदादांच्या विरोधात घेतलेली दिसते. यामुळे होईल एक की पवार साहेब कधी मवाळ भाषा वापरत असतील, मग अजितदादांना देखील पवार साहेबांवर टीका करण्याच्या वेळी विचार करावा लागेल. आणि दादांनी कधी आक्रमकरित्या पवार साहेब व त्यांच्या गटावर टीका केली तर हे परसेप्शन देखील बिल्ड होऊ शकतं की कुठेतरी शरद पवार साहेब मवाळ भूमिका, प्रेमाची भूमिका घेताना दिसतात, पण पुतण्या तरीही ताठर भूमिका घेत आहे. आणि यामुळे शरद पवार यांच्या प्रती सहानुभूती देखील क्रिएट होऊ शकते. याची जाण मातब्बर, वरिष्ठ व चाणक्य असलेल्या पवार साहेबांना माहीतच आहे. काका पुतण्या संबंधी मवाळ भूमिका घेत आहे, यातलाच तिसरा मुद्दा म्हणजे पवार साहेबांचा भविष्यातील राजकीय डाव. आता शरद पवार हे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात निर्माण झालेलं आहे. गुरु यशवंतरावांचा वारसा सक्षमरित्या चालवण्याचं काम पवारांनी केलंय, पण त्याचबरोबर वसंतदादा पाटील यांचं राजकारण देखील अगदी जवळून शरद पवारांनी बघितलंच आहे. आणि युवा शरद पवार यांनी जेव्हा वसंतदादा पाटील यांच्या सरकार विरोधात बंड पुकारलं होतं, त्या बंडाच्या काही महिन्यानंतर मात्र वसंतदादा यांच्या गटाने शरद पवारांविरोधात मवाळ भूमिकाच घेतली होती. आणि तेच पॉलिटिक्स कदाचित शरद पवार खेळू बघत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की अजितदादा पवार यांच्या गटाचा आपण नको तिथे विरोध केला तर आपला गट देखील डॅमेज होऊ शकतो. आणि तेच पॉलिटिक्स कदाचित शरद पवार साहेब अजित पवारांच्या विरोधात खेळत असतील. आता वसंतदादा गटाने शरद पवारांच्या विरोधात मवाळ भूमिका घेतल्यामुळे झालं असं की वसंतदादा पाटील यांच्या गटाचे एक महत्त्वाचे नेते विजयसिंह मोहिते पाटील नंतर शरद पवार यांच्या सानिध्यात आले आणि पवार साहेबांनी त्यांना देखील एक मोठं राजकीय प्रस्थ महाराष्ट्रात दिलंच होतं. आणि हेच वसंतदादा स्टाईल पॉलिटिक्स अजितदादा पवार यांच्या विरोधात खेळण्याचं काम शरद पवार निश्चितच करू शकतात. आता कधी काका व पुतणे एकमेकांविरोधात मवाळ भूमिका घेऊ लागले आणि शरद पवार साहेब आक्रमक टीका दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर करू लागले आणि ते देखील आक्रमकरित्या कधी पवार साहेबांना उत्तर देऊ लागले तर मग अजितदादा पवार यांना आपल्या गटातील या वरिष्ठ नेत्यांना समजावून सांगावं लागेल की पवार साहेबांविरोधात तुम्ही ताठर भूमिका घेऊ नका. आणि यामुळे असंही होऊ शकतं की अजितदादा पवार यांच्यासोबत आलेले वरिष्ठ नेते व अजितदादांमध्ये मतभेद वाढू शकतात. त्याचाच फायदा कुठेतरी शरद पवार गटाला होऊ शकतो. तर असं हे एकंदरीत संपूर्ण राजकारण आहे.
तर तुम्हाला एकंदरीत काका पुतण्यांच्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. आणि कोल्हापूर, येवला, बीड इथे जाऊन शरद पवार साहेब वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करत आहेत, मात्र बारामतीमध्ये सभा का घेत नाहीये या संबंधी देखील तुमचं मत मला निश्चितच कळवा. आणि बघत रहा आपले हक्काचे बोला तात्या न्यूज. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.